ऑलमोस्ट 2-2.5 एकर आमची शेती आहे घरी. आईवडील शेती करता. मी 10th पर्यंत एज्युकेशन माझं गावातच कंप्लीट केलं. इंग्लिश थोडं कच्चं होतं आणि इंग्लिश तेव्हा थोडं बूम करत होतं असं आपण म्हणू शकतो. तेव्हा माझ्या आयुष्याचे 10 वर्ष गेले आणि माझ्या आईला 1 महिना दे, पण आई 1 महिना देवाकडे तुम्ही देवाला प्रार्थना केली की माझ्या आयुष्याचे 10 वर्ष कमी कर, पण मला आईला अजून 1 महिना जिवंत बघायचा आहे. स्टार्टअप म्हणजे 3 गोष्टी पॅरामीटर लक्षात ठेवायला पाहिजे. मागच्या 2 वर्षामध्ये मी काय ठरवलं की मी फार्मरपर्यंत पोहोचायचं, बट कोणत्या तरी चॅनल थ्रू पोहोचायचं. मी स्टेजवर एवढं जात नव्हतो, क्वचित कधी कधी जायचो आणि त्यांनी मला स्टेजवर जाऊन इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलं. तो जॉब कम्प्लीट करत करत म्हणजे लास्ट सेमपर्यंत मी आलो आणि ते करत असताना जेव्हा जो अनुभव भेटला त्यातनं खूप काही शिकायला भेटलं. का कॉलेज आणि जर इकडचा डिफरन्स बघितला तर पुन्हा मोठा. मी 3 प्रसंग सांगितले. गावाकडनं सिटीत आलो तो एक मोठा डिफरन्स, तो कमी करत करत आलो, बट परत ते करिअर संपलं. 12वी पासून डिग्रीला गेलो. गांधी जयंतीचं त्या दिवशी आठवतोय, त्या दिवशी एक पेज लिहिलं होतं. त्या पेजवरचं मी पाठ करून सांगत होतो, बट ते जेव्हा विसरलो तेव्हा मी पेज काढून बघितलं, तेव्हा मला समजलं का बाकीचे जे पीपल्स आहेत सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वेलकम टू पंकज घाडगे शो. मित्रांनो, आज एक नवीन व्यक्ती, एक नवीन गेस्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. एक अशा व्यक्तीची स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने खूप कमी वयामध्ये जॉब स्टार्ट केलाय, खूप कमी वयामध्ये बरीच सारी अचिव्हमेंट केलेली आहे आणि आज बऱ्याच ठिकाणी जॉबमध्ये चांगले वाईट अनुभव घेत त्यातनं शिकत स्वतःची कंपनी उभी केली आहे. वन ऑफ द लीडिंग बिझनेस पर्सनॅलिटी फ्रॉम नाशिक, कृष्णा हांडगे, फाउंडर ओनर ऑफ वाव इन्फोटेक. जाणून घेऊयात कृष्णाच्या लाईफमध्ये काय काय चॅलेंजेस त्यांनी फेस केलेले आहेत, काय आहे त्याची स्ट्रगलिंग स्टोरी, काय आहेत त्याचे ड्रीम्स, गोल्स आणि येत्या 2020-21 मधले काय त्याचे टार्गेट्स आहेत. सो मी त्यांना वेलकम करतोय. जाऊयात पुढे. Hello friends, my name is Krishna Handge. I'm from Nifad. I'm a founder of Wow Infotech. We are special in mobile application development. सो कृष्णा सर, एक मित्र म्हणून मला तुमची स्टोरी माहीत आहे, बट बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही मला शेअर केलेल्या नाही आहेत. तर आज जे लोक तुम्हाला बघतायत त्या लोकांना तुम्ही काय नक्की स्टोरी शेअर कराल? म्हणजे कुठून सुरुवात झाली, कृष्णा हांडगेचं बालपण कसं होतं, एज्युकेशन त्यांनी कुठल्या याच्यातनं कंप्लीट केलेलं आहे, बिझनेस लाईफमध्ये कसे ते आलेत, बिझनेसची जर्नी कशी होती? मी प्रॉपर निफाड तालुक्यात सावळी या गावचा. माझे आई वडील शेती करता. ऑलमोस्ट 2-2.5 एकर आमची शेती आहे घरी. आईवडील शेती करता. मी 10th पर्यंत एज्युकेशन माझं गावातच कंप्लीट केलं. शाळेत जेव्हा शिकत होतो, शाळा शिकत असताना इंग्लिश थोडं कच्चं होतं आणि इंग्लिश तेव्हा थोडं बूम करत होतं असं आपण म्हणू शकतो. आणि एक प्रसंग तेव्हाचा आठवतो मला. 8वी मध्ये असताना शाळेत जेव्हा स्टेजवर मला बोलायला सांगितलं, बट आमच्या ज्या क्लास टीचर सरांनी सांगितलं की तुला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. मी स्टेजवर एवढं जात नव्हतो, क्वचित कधी कधी जायचो आणि त्यांनी मला स्टेजवर जाऊन इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलं. तो प्रसंग एक आठवतो आज पण मला. त्या प्रसंगामध्ये मला त्यांनी स्टेजवर जेव्हा जाऊन बोलवलं तेव्हा मी एक पेज लिहिलं होतं. गांधी जयंतीचं त्या दिवशी आठवतोय, त्या दिवशी एक पेज लिहिलं होतं. त्या पेजवरचं मी पाठ करून सांगत होतो, बट ते जेव्हा विसरलो तेव्हा मी पेज काढून बघितलं, तेव्हा मला समजलं का बाकीचे जे पीपल्स आहेत सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आणि तेव्हा मला एक रिअलाइज झालं का जे पीपल्स आपल्या समोर बसलेले असतात, आपण फक्त आपला कॉन्फिडन्स आपण पुढे जर दाखवला तर ते पूर्ण आपल्याला ॲप्रिशिएट करतात. आणि तिथून माझं करिअर खरं स्टार्ट झालं. त्यानंतर 10वी कंप्लीट झाल्यानंतर माझा एक गावातला मित्र होता, त्याने 11वीला KTHMला ॲडमिशन घेतलं होतं आणि मग माझे आईवडील पण मला म्हटले की दादा तुला तिकडे जायचं. आणि माझं पण एक ड्रीम होतं का शहरात यायचं आणि एज्युकेशन कंप्लीट करायचं 11वी-12वी. मग मी KTHM कॉलेजला ॲडमिशन घेतला 11thला. एका छोट्यासा झोपडीमध्ये आम्ही तिथे आमचं 11वी-12वीचं एज्युकेशन कंप्लीट केलं तिथून कॉलेजला जाऊन. आणि जेव्हा 11वी-12वीच्या दिवसांमध्ये हे शिकलो का सिटीतले आणि गावातल्या मुलांमध्ये जो डिफरन्स होता तो कमीत कमी 5 वर्षाचा होता. म्हणजे त्यांना ऑलरेडी बाकीचं सर्व काही इंग्लिश आणि बाकी सर्व गोष्टी येत होत्या आणि आपल्या पीपलला काहीच येत नव्हतं. तो गॅप मी फिल करायचा प्रयत्न करत होतो 12वीपर्यंत आणि ऑलमोस्ट तो भरत आणला होता एंडपर्यंत. ग्रेट. असं माझा 12वीपर्यंतचा प्रवास झाला. त्याच्यानंतर 12वीला एक इन्सिडन्स घडला माझ्याबरोबर का माझ्या आईला कॅन्सर झाला होता. आणि तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये असा होता का म्हणजे मला पण माहित नव्हतं का असं काही होऊ शकतं. आणि तो 2-3 वर्षाचा तो कालावधीमध्ये मी देवाकडे एक स्वप्न बघितलं. देवाला म्हटलं की देवा माझ्या आयुष्याचे 10 वर्ष घे आणि माझ्या आईला 1 महिना दे, पण आई
एक महिना देवाकडे तुम्ही देवाला प्रार्थना केली की माझ्या आयुष्याचे 10 वर्ष कमी कर, पण मला आईला अजून 1 महिना जिवंत बघायचं आहे. बट तसं होऊ शकलं नाही. Okay. मग मी ठरवलं का माझं आयुष्य, माझे काही आसपासचे लोक आहे, समाज आहे, आणि त्यांच्यासाठी काहीतरी मला व्हॅल्यू एडिशन द्यायचं आणि प्रॉस्पेरिटी द्यायची, म्हणजे काही समृद्धी आणायची माझ्या आई वडिलांना, माझ्या गावामध्ये, माझे जे आसपासचे मित्र आहेत त्यांच्यामध्ये समृद्धी आणायची आणि काहीतरी वेगळं करायचं. हा एक मनामध्ये ध्यास होता. त्यानंतर जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं, कुठे घ्यायचं हा सर्वात मोठा प्रश्न, पुण्याला जायचं का नाशिकमध्ये घ्यायचं. ओके. मग ठरवलं का जवळचं कॉलेज असेल तर घरून अपडाऊन पण करता येईल, घरी पण लक्ष ठेवता येईल आणि कॉलेज पण करता येईल. म्हणून मी ऍडमिशन नाशिकमध्येच एक प्रवरा कॉलेजला ऍडमिशन घेतला, SVIT, आणि तिथे माझं डिग्रीचं एज्युकेशन कम्प्लीट केलं. बट जो गॅप होता ना, तो गॅप कमी कमी करत होतो, बट पुन्हा गॅप वाढत होतं. कारण टेक्नॉलॉजी, डिप्लोमाच्या मुलांकडे कम्प्युटरचं नॉलेज होतं आणि आम्ही 11वी-12वीच्या मुलांकडे कम्प्युटरचं बेसिक काहीच नव्हतं. मग तो भरण्यासाठी पुन्हा मी ठरवलं की आता एकतर क्लासेस करू शकतो नाशिकला सिटीमध्ये जाऊन, कारण ते पण एक खेड्यातच कॉलेज आलं होतं, तर सिटीत जाऊन क्लासेस करू शकतो, नाहीतर डिप्लोमाच्या मुलांबरोबर राहून प्रोग्रामिंग शिकू शकतो. मग ठरवलं का आपण यांच्याबरोबर राहून शिकलो तर आपली फीस पण वाचेल आणि तिथे जाऊन त्यांच्याबरोबर थोडं बाकीचे ग्रूमिंग पण शिकेल. मग तिथून जो करिअर स्टार्ट केलं, 2 वर्ष ऑलमोस्ट C++ जावा शिकून घेतलं. थोडंफार येत नव्हतं, सीचा क्लासेससाठी नाशिकला यायचा प्रयत्न केला, तो पण ट्राय करून बघितला. चला म्हटलं इकडे नाही तर नाही. बट त्या वेगामध्ये भरपूर गोष्टी टेक्निकली समजल्या आणि एक ध्यास होता का जे माझे सिनियर्स होते त्यांना जॉब भेटत नव्हता आणि आपल्याला जर जॉब पाहिजे तर आपल्याला त्यांच्या अगोदर काहीतरी प्रिपेअर व्हावं लागेल, नाहीतर मग आपल्या नंतरची पिढी पुन्हा येईल पुढे तिथे. म्हणून मग ठरवलं का आपण आता काहीतरी प्रिपरेशन करायचं इंटरव्ह्यूचं वगैरे. मग इंटरव्ह्यूचे बुक्स वगैरे छोटे मोठे रीड्स करायचं ठरवलं, लॉजिकल रिझनिंग वगैरे दिले. आणि नाशिकमध्ये लास्ट इयरच्या पहिल्या सेममध्ये नाशिकमध्ये एका पंचवटी कॉलेजमध्ये तिथे कॅम्पस इंटरव्ह्यू होता आणि तिथे माझं सिलेक्शन झालं एका कंपनीमध्ये ॲज अ PHP डेव्हलपर. आणि जेव्हा मला करिअर तर अँड्रॉइडमध्ये करायचं होतं, कारण माझ्या जेव्हा 3rd इयरला होतं तेव्हा घरून एक मला मोबाईल भेटला होता अँड्रॉइड, त्यात खूप चांगले चांगले फीचर्स होते आणि ठरवलं होतं की आपल्याला असं काहीतरी करायचं, असं काहीतरी बनवायचं, त्याच्यातले ॲप्लिकेशन्स वगैरे, कारण आपण टेक्नॉलॉजीमध्ये आपण ते करू शकतो. म्हणून तो एक ध्यास होता. म्हणून म्हटलं का PHP मधनं इकडे ट्रान्सफर व्हायचं. तो ऑलमोस्ट तो जॉब कम्प्लीट करत करत म्हणजे लास्ट सेमपर्यंत मी आलो आणि ते करत असताना जेव्हा जो अनुभव भेटला त्यातनं खूप काही शिकायला भेटलं. का कॉलेज आणि जर इकडचा डिफरन्स बघितला तर पुन्हा मोठा. मी 3 प्रसंग सांगितले. गावाकडनं सिटीत आलो तो एक मोठा डिफरन्स, तो कमी करत करत आलो. बट परत ते करिअर संपला, 12वी पासून डिग्रीला गेलो, परत प्रोग्रामिंगचं करिअर भरत आलो, म्हणजे मी पाठलाग करत आलो, तो परत संपला. जॉबचा आणि इकडचा जो डिफरन्स बघितला कॉलेजचा, तो परत पाठलाग करत आलो, परत तो पण संपला. मग ठरवलं का आपण असं काहीतरी करायचं, वेगळं काहीतरी करायचं आणि आपण समाजामध्ये काहीतरी आपलं एक अस्तित्व क्रिएट करायचं. आणि असं करत असतानाच आय थिंक जानेवारी-फेब्रुवारी मध्येच APJ अब्दुल कलामांना प्रवरा कॉलेजमध्ये तिकडे भेटलो आणि तो माझ्या आयुष्यामधला एक ट्रान्सफॉर्मिंग इव्हेंट होता, ट्रान्सफॉर्मिंग क्षण होता, मोमेंट होता असं म्हणू शकतो. सर्वांनाच माहिती आहे APJ अब्दुल कलामांचं विजन, राईट? इंडिया हॅज टू कन्वर्ट डेव्हलपिंग नेशन टू डेव्हलप नेशन. इंडियाला डेव्हलपिंग नेशन म्हणून डेव्हलप कन्वर्ट करायचं, तो एक पुन्हा एक गॅप होता, डिफरन्स. तो फील करण्यासाठी आपण काहीतरी द्यायला हवं असं मला पण तिथे काहीतरी एक मनामध्ये भरलं आणि तो विजन मी पूर्णपणे रीड केला. त्याच्यानंतर समजलं का आपण पण आपलं एक विजन काहीतरी असावं लाईफचं. मग मी माझं विजन डिफाईन केलं, इंडिया हॅज टू कन्वर्ट डेव्हलपिंग नेशन टू डेव्हलप नेशन विथ डिजिटल सपोर्ट. ओके, आपण IT चे पर्सन मग डिजिटलमध्ये करू शकतो, म्हणून मग डिजिटल सपोर्ट त्याला कनेक्ट केलं आणि तेच विजन मी ठेवून पुढे करिअर करायचं ठरवलं. बट जो जॉबमध्ये जेव्हा PHP सोडल्यानंतर पुन्हा अँड्रॉइडमध्ये करिअर करायचं म्हणजे 10,000 सॅलरी सोडायची आणि परत 2,000 काम करायचं. बरोबर. कारण कोणीही तुम्हाला एक जेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करतं तर पुन्हा त्या सॅलरीवर किंवा पॅकेजवर तुम्हाला जॉब देत नाही. हा पुन्हा एक डिफरन्स, एक गोष्ट वेगळी समजली मला तिथे. ते माहित नव्हतं ना, कोणी सांगायला नव्हतं का तू आता याच्यातच कर, तुला जिथे करिअर करायचंय पुढे. हा तो प्रॉब्लेम एक घडला माझ्या बरोबर. ते वेस्ट गेलं असं म्हणू शकत नाही मी, कारण त्यातनं भरपूर काही लर्निंग झालं. बट स्टील तो एक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. नंतरचं करिअर जेव्हा मी पुढे तसं प्रोसीड केलं का आता मला अँड्रॉइडमध्ये करायचं, पुन्हा एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला, तिथे सिलेक्ट झालो. तिथून पुन्हा मी माझं करिअर स्टार्ट केलं आणि त्या करिअरच्या भरपूर गोष्टी मी शिकलो, टेक्निकली शिकलो, टीम लिडिंगच्या भरपूर गोष्टी शिकलो. आणि पुन्हा ती वाटचाल चालू असताना पुन्हा एक आयुष्याचं टर्निंग पॉईंट आला का आता वाटलं का आता आपण काहीतरी जे ठरवलेलं होतं, जे स्वप्न बघितलं होतं 2014 मध्ये, ते कम्प्लीट करण्यासाठी
या स्पेसमध्ये मी दाबून करू शकत नाहीये, कारण मी ॲज अ IT पर्सन एका कम्प्युटरवर बसून माझी प्रोग्रामिंग करत होतो आणि ते व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये मी माझ्या समाजासाठी काही करू शकत नव्हतो. बरोबर. तो एक बघितलं, मग मला एक्सप्लोर व्हायचं होतं, मी ऑपॉर्च्युनिटीज मागितल्या मला एक्सप्लोर होण्यासाठी. बट ऑफकोर्स कंपनी म्हटल्यानंतर आपला रोल एक डिफाईन असतो, त्यामुळे त्या एक्सप्लोर होण्यासाठी तितक्या ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या नाही असं म्हणू शकतो. म्हणून मग मी ठरवलं का आपण स्वतःचं काहीतरी एक विश्व क्रिएट करायचं. मग 7 ऑक्टोबर 2016 तो दिवस उगवला, माझा बर्थडेचा दिवस. प्रत्येक जण काहीतरी स्वप्न बघतं बर्थडेच्या दिवशी, डिसाईड करतं, हे टार्गेट ठेवतं की मला हे करायचं आहे. येस, मी पण ठरवलं का मला काहीतरी वेगळं करायचंय. बर्थडेच्या दिवशी सकाळी उठलो, आज काहीतरी प्लॅनिंग करणार, आणि संध्याकाळी कंपनीमध्ये केक वगैरे सेलिब्रेट झाला. त्याच्यानंतरच एक माइंडमध्ये ठरवलं होतं का आपण आता पुढच्या 3 महिन्यामध्ये आपलं स्वतःचं एक अस्तित्व काहीतरी क्रिएट करायचं. त्याला काहीतरी करायचं म्हणजे काय, कमी घरी सांगितलं मला काहीतरी चालू करायचं. ते म्हटलं सायबर कॅफे चालू करू शकतो का, म्हटलो विचार करतो, नाहीतर मी जे करतोय त्याच्यातच काहीतरी करतो. हे 2 ऑप्शन माझ्या पुढे होते. मग 3 महिन्याचा टाइम स्पेंड माझा पूर्णपणे माइंडला ट्रिगरमध्येच गेला, काय करू कसं करू. आणि तो ऑलमोस्ट कव्हर अप होत आला, कारण 1 जानेवारी डेट तर डिफाईन होती माझ्या नोटबुकमध्ये. 18 डिसेंबरला मी ठरवलं, मी कंपनी तर तेव्हा लॅपटॉप केली होती, त्यांना सांगितलं होतं की माझी लॅपटॉप लास्ट डे ते 18 डिसेंबर 2016ला मी माझं ऑफिस बघितलं नाशिक रोडला. मी जिथे राहत होते तिथेच, होम ग्राउंडला जिथे राहत होते तिथेच ऑफिस चालू केलं. ओके. छोटासा एरिया होता, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 200-250 स्क्वेअर फूटमध्ये मी माझं पहिलं ऑफिस चालू केलं. आणि एक टेबल घेतला, 2-2.5 हजाराचा टेबल, एक चेअर, आणि तेवढं चालू केला. माझ्या पॉकेटमध्ये ऑलमोस्ट कमवलेले माझे स्वतःचे 60-65 हजार रुपये होते, 63,000 काहीतरी होते. तेवढ्यात माझा बिझनेस चालू केला. आणि ऑलमोस्ट 25-26 तारखेला पुन्हा माझी जी दुसरी आई होती त्या आईला पॅरालिसिस झाला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये माझी पहिली आई, तेव्हा पण मी तिथे पण माझा टर्निंग सेकंड झाला आणि इथे पण माझं झालं. सो एका साईडला आईचं आजार पण होतं, एका साईडला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा तुमचा विचार होता, त्यासाठी लागणारं भांडवल, आणि इकडे आईच्या वैद्यकीय उपचारासाठी लागणारा खर्च. तर ही तारेवरची कसरत कशी मॅनेज केली, आणि त्यातनं पुढे तुम्ही वावचं, जसं तुम्ही बोललात वाव इन्फोटेक तुम्ही स्टार्ट केलं, तर त्याची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली? जेव्हा बिझनेसचं ठरवलं होतं, माझं तर माइंडमध्ये होतं करायचं, एवढं माहीत होतं, बट काय करायचं क्लिअर नव्हतं. एक तर सायबर कॅफे नाही, तर इकडे सायबर कॅफेची इन्व्हेस्टमेंट जास्त होती कम्पेअर टू IT कंपनीपेक्षा. IT कंपनीला काय, एक टेबल पाहिजे, एक लॅपटॉप पाहिजे, राईट, दॅट इज ॲसेट. कारण जे माझ्याकडे होतं तेच मार्क झुकरबर्गकडे होतं. बरोबर. त्याने पण त्याचं विश्व क्रिएट केलं. मी इव्हन Amazonची स्टोरी बघितली होती, त्यांचं पण एक मोठा बोर्ड होता आणि तिथे पण त्यांनी तेच केलं होतं, एक लॅपटॉप होता आणि चालू केलं. जर Amazon त्या लेवलला जाऊ शकते, मार्क झुकरबर्ग करू शकते, तर मग कृष्णांगे का नाही करू शकत? ओके, गुड. तो एक इन्सिडन्स मी बघितला होता आणि एक बुक रीड केलं होतं 0 to 1 नावाचं, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर. ओके, पीटर थिल. ओके, दॅट्स ग्रेट. त्यात मला समजलं खरं का मग आपण पण करू शकतो. मग मी ठरवलं, मग करायचा प्रयत्न पुढे केला. हळूहळू शॉपॅक तर मी 2 महिने लेट काढलं, म्हणजे मार्च-फेब्रुवारीमध्ये काढलं. कंपनी चालू केली, एक छोटासा प्रोजेक्ट घेतला. प्रोजेक्टची किंमत बऱ्यापैकी होती, बट माझ्यापर्यंत ती गळत, कारण मी तर एक आयडेंटिटी होतं ना, कृष्णांगी म्हणून गेलो होतं, मला एक प्रोजेक्ट द्या म्हणून. छोटासा प्रोजेक्ट बनवला 2-3 हजाराचा. एक मोठी जर्नी माझी त्या पेमेंटपासून तर इथपर्यंत 2,000 पर्यंत थोडी डिफिकल्ट होती. बट मी चालू केलं. पहिला प्रोजेक्ट 1 महिन्यामध्ये एक प्रोजेक्ट बिल्डअप केला. घरच्यांना सांगितलं का एक प्रोजेक्ट असा बिल्डअप करतोय, आणि केला. बट ती माझ्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी होती, ती मला पीपलपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तिथपर्यंत काहीतरी मला तिथनं रिप्लाय भेटण्यासाठी. दुसरं टार्गेट मी ठरवलं का आता मला जे मी ठरवलं होतं का ॲग्रिकल्चरमध्ये काहीतरी करायचं, कारण माझी घरची मी सगळी परिस्थिती सगळ्यांना मला माहित होतं का काय करू शकतो, किंवा फार्मरची परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे, सगळे अवेअर आहे. म्हणून ठरवलं होतं का फार्मरसाठी काहीतरी करायचं, कारण तो एक मनामध्ये होता फार्मरसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं. मग तिकडे वाटचाल करताना ठरवलं का आपण शेतकऱ्यांसाठी कन्सल्टन्सीचं ॲप बनवू शकतो, जेणेकरून फार्मरला एक एज्युकेशन भेटेल आणि तो एक सायंटिफिक नॉलेज फार्मरसाठी प्रोव्हाइड करेल. मग मी ठरवलं का आमच्या घरी जे कन्सल्टंट येत होते त्यांनाच म्हटलं का सर तुमच्यासाठी एक ॲप बनवतो, आणि ते म्हटले ठीक आहे तू बनवू शकतो का, म्हटलं हो बनवू शकतो. घरच्यांनी काकांनी पण सांगितलं का हा चांगला करू शकतो, डेव्हलपमेंट करतो. त्यांनी एक ट्रस्ट बिल्डअप केला आणि त्यांनी मला इनिशियली 20-25% दिली, पेमेंटचे तेवढे पैसे दिले मला, आणि चालू केलं, आणि तिथून माझा बिझनेस चालू केला. सुपर. 2 लॅपटॉप घेतले. माझा भाऊ होता पुण्याला जॉबला, त्याला म्हटलं तू इकडे येऊन जा. तो अगोदरच त्या प्रिपरेशनने होता, कारण चालू करायचंच होतं. आणि तिथून 1-2 कम्प्युटर घेतले, काही फ्रेंड्सला पण बोलवलं, आणि माझा बिझनेस मी चालू केला. सो आज 2 PC पासून आज जवळजवळ मोर दॅन 20 पेक्षा जास्त लोकांना तुम्ही आज सॅलरी पे करताय. टोटल 24 लोक आहेत. ओके, 24 लोकांपर्यंत तो प्रवास तुमचा बऱ्याच साऱ्या स्ट्रगलमधनं बऱ्याच साऱ्या लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून, मग ॲग्रिकल्चरमध्ये असेल, वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये असेल, असं करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. पण मला पुढचा क्वेश्चन तुम्हाला असा विचारायचा आहे की पुढे जात असताना एका साईडला तुम्ही सर्व्हिसेस देत होतात, एका साईडला शेतकरी कुटुंबातला एक मुलगा
ज्याच्याकडे बॅकग्राऊंड असं काही नाही आहे, म्हणजे बरेच सारे स्टुडंट आज तुम्हालाही भेटतात किंवा मलाही भेटतात वेगळ्या प्रोग्राममध्ये, तर त्यांचा हा प्रश्न असतो की सर माझ्याकडे फिनान्स नाही आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, भांडवल नाही आहे, मी बिझनेस कसा चालू केलो. तर आज तुम्ही एकीकडे एक सायबर कॅफेचं एक उदाहरण, म्हणजे एक दोन गोष्टी तुमच्या समोर दोन पर्याय होते. एक सायबर कॅफे होता आणि एक दुसरा म्हणजे तुमचं IT कंपनी स्टार्ट करण्याचं होतं. तर 2 लॅपटॉपपासून, एक ऑर्डरपासून, 2,500-3,000 रुपयाच्या ऑर्डरपासून तुम्ही लाखो रुपयाचा टर्नओव्हर उभं केलात आणि आज लाखो रुपये सॅलरीसुद्धा तुम्ही आज त्या 24 लोकांना वाटताय. सो पुढचं तुमचं म्हणजे कशा पद्धतीची या सगळ्या जडणघडणीमध्ये कोणी लोकांनी काय काय तुमच्या आयुष्यामध्ये रोल प्ले केले, म्हणजे जसं आता APJ अब्दुल कलाम असतील, तर मग कसं एक खेडेगावातनं आलेला मुलगा, नाशिक सिटी नवीन आहे, कॉन्टॅक्ट्स नाही आहेत, तर बिझनेस बिल्ड करत असताना कॉन्टॅक्ट कशावेळी तुम्ही बिल्ड केला, म्हणजे काय तुम्ही त्याच्यासाठी युटिलाइज केलं? ओके. जेव्हा मी आयडेंटिटी म्हणून गेलो होतो मार्केटमध्ये, तेव्हा प्रॉब्लेम काय झाला का मला पेमेंट भेटत नव्हतं. मग मी ठरवलं ब्रँड बनवायचं, वाव इन्फोटेक. मग वाव का वे ऑफ वर्क, त्याच्यानंतर वर्ल्ड वाईल्ड वेब, होता त्याला अर्थ बनवला, वर्ल्ड वाईल्ड वेब, वाव इन्फोटेक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, असा ब्रँड बिल्टअप करायचं ठरवलं. वर्ल्ड वाईल्ड वेब असणारा ब्रँड असेल त्यात, आणि एक टॅगलाईन ठरवलं का ऑलवेज दी बेस्ट प्रोडक्ट. ओके. आपण जे काही करणार बेस्ट करणार, तर आपण काहीतरी वेगळं असू मार्केटमध्ये. कारण मी बघितलं नाशिकमध्ये तर 100 कंपन्या तर मिनिमम होत्या IT मध्ये माहित असलेल्या, आणि आपल्याला जर टिकायचं किंवा आपल्याला त्या लेवलला जायचं तर आपल्याला काहीतरी एक इनोव्हेशन, काहीतरी क्रिएटिव्हिटी, नवीन घेऊन जावं लागेल. मग तो एक थॉट प्रोसेस माइंडमध्ये होता. आणि पहिल्या वर्षी तर ऑलमोस्ट मी पहिले ब्रँडच बनवायचं ठरवलं होतं. म्हणजे 2017 माझा ब्रँड बिल्टअपच गेला. ऑलमोस्ट 5,000 ते 6,000 स्टुडंट पर्यंत मी पोहोचलो कॉलेजमध्ये. ओके. जे माझं स्किल होतं, मला काय येत होतं, मला मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप म्हणजे अँड्रॉइड येत होतं, तर मी अँड्रॉइड सांगत अँड्रॉइड असं असतं, याचं युजेस असतं, तिथपर्यंत करून मी ब्रँड बिल्टअप करत होतो आणि पीपल पर्यंत पोहोचत होतो. असा 2017 माझा गेला. एक प्रोजेक्ट मी डन केले आणि प्रोजेक्टकडनं टाइम स्पॅन मागून घेतला, 4-4, 6-6 महिन्याचा मागून घेतला, आणि पैसे आल्यानंतर मग प्रोजेक्ट टीम वाढवली आणि टीम बिल्टअप करत ऑलमोस्ट पहिल्या वर्षी माझ्याकडे 7 ते 8 लोकांची टीम झाली. आणि ही टीम झाल्यानंतर ठरवलं का आपल्याला टीम तर बनवायचीच आहे, राईट, बट आपलं एक विजन मोठं आहे आणि जर आपल्याला त्या विजनला जायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल का बिझनेसबरोबर वर्किंग करावं लागेल आणि मोठ्या ब्रँड्सबरोबर वर्किंग करावं लागेल. आता आपण ब्रँड बिल्डअप केलं, जर आपल्याला त्यांच्याबरोबर वर्किंग करायचं तर आपल्याला मोठे मोठे प्रोजेक्ट्स किंवा गेट करावं लागेल, तर आपण सर्वायवल करू शकतो. बरोबर. म्हणून मग ती जर्नी चालू केल्यानंतर असा अनुभव आला का माझं जे छोटं ऑफिस होतं, जे एकदम रिअल परिस्थिती, कस्टमर आल्यानंतर म्हणत होते तुझं स्किल आहे बट तू एज पण तुझं दिसत नाहीये आणि तू करू शकतो का नाही. ओके. वय पण कुठेतरी बिझनेसच्या ग्रोथला आडवं येत होतं, ऑफिसच्या स्पेस पण कुठेतरी आडवं येत होतं, बट त्याच्यातून तुम्ही फाईट देऊन उभे राहिलात. राईट. मग ठरवलं का आपल्याला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये आपल्याला स्वतःचं ऑफिस करायचं आणि अशा एरियात करायचं का आपला लोकल बिझनेस आहे. माझे काही बाहेर ओळखी नव्हत्या. लोकल बिझनेस म्हणजे काय का नाशिकच्या आसपासच कस्टमर आहे. बरोबर. ठरवलं का नाशिक मला टॉप एरिया कोणता, कॉलेज रोड, आपल्याला ऑफिस कॉलेज रोडला करायचं. ओके, सुपर. तर नाशिक रोड पासून तर कॉलेज रोड पर्यंतची एक वेगळी जर्नी तुम्ही पुढच्या 1 वर्ष म्हणजे बिझनेस चालू केला, त्यानंतर 7 लोकांची टीम डेव्हलप केली, त्यांना वेळेवरती सॅलरी देत टीम वाढवत ऑफिसचा स्पेस पण वाढवला, क्लायंट लिस्ट पण वाढवली आणि प्लेस पण वाढवली, किंवा कॉलेज नाशिक रोड पासून तर कॉलेज रोड पर्यंत तुमचा प्रवास झाला. दॅट्स ग्रेट. सो तर पुढे जाऊन मी असं तुम्हाला विचारतोय की एकीकडे कॉम्पिटिशन आहे, एकीकडे तुमचं एक ॲज अ शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये काम करायचं आहे, जेवढं मी तुम्हाला ओळखतो, किंवा बऱ्याच वेळा मला तुमच्याकडनं ऐकायला भेटतात की ॲग्रिकल्चरमध्ये पुढे करायचं आहे. तर फार्मरसाठीचं तुमचं लॉंग व्हिजन काय, म्हणजे काय तुम्ही बघता आहात, कशा टाईपचे तुम्ही काय प्रोडक्ट बनवता आहात, किंवा ॲप येणार आहेत काय तर काही काळामध्ये वाव इन्फोटेककडनं आम्हाला बघायला मिळतील का, की ज्याच्यातनं एक असा शेतकरी, ज्या शेतकऱ्यासाठी काय गोष्टी इझी होतील, त्याचा एखादा माल विकणं असेल किंवा त्याला एखादं पीक कुठलं लावायचं आहे, फॉरेनला कुठले पिकांचं एक्सपोर्ट केलं जाऊ शकतो, किंवा ह्यावरती काय असं काय वर्कआउट करतात का तुम्ही, मग नक्कीच ते जाणून घ्यायला आवडेल. मागच्या 2 वर्षामध्ये मी काय ठरवलं की मी फार्मरपर्यंत पोहोचायचं, बट कोणत्या तरी चॅनल थ्रू पोहोचायचं, कोणीतरी कन्सल्टंट पीपल किंवा कोणाबरोबर तरी जाऊन वर्किंग करायचं. बट जेव्हा त्यांच्याबरोबर वर्किंग करायचं ठरवलं, बट तो चॅनलाइज पूर्णपणे पॅसिव्ह म्हणू शकतो आपण, पूर्ण ऍक्टिव्ह भेटलं नाही पूर्णपणे. मग माझं 2 वर्ष वेस्टच गेलं असं मी ऑब्झर्व केलं. मग मी ठरवलं का मला जर तिथपर्यंत फार्मरपर्यंत पोहोचायचं तर मग स्वतः आपण बिल्टअप करूया ब्रँड आणि पुन्हा त्याच्यात उभं करूया, कारण ॲग्रिकल्चर इज माय पॅशन. मला तिकडे पर्यंत फार्मरसाठी काहीतरी करायचं. काहीतरी म्हणजे काय का मला फार्मरमध्ये समृद्धी आणायची, शेतकऱ्यांना समृद्धी आणायची, म्हणजे प्रॉस्पेरिटी आणायची. त्यांच्या घरी पैसे आले पाहिजे, त्यांचं घर व्यवस्थित चाललं पाहिजे, कारण माझ्या घरी पण मी प्रॉब्लेम बघितले, त्यांचे सर्वांच्याच घरी सेमच आहे. मग तिथे जर समृद्धी आणायची असेल तर काय करावं लागेल का त्यांना आपल्याला एकतर नॉलेज प्रोव्हाइड करावं लागेल. दिस इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय का त्यांचा माल विकावा लागेल.
मग या दोन्ही मॉडेलवर मी वर्किंग करतोय. ओके, तर येत्या काही काळामध्ये काही तुम्ही 6 महिन्यात वर्षभरात काही सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ॲप्लिकेशन असं काही लॉन्च करणार आहात का, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात येस. आणि ज्या क्षेत्रासाठी कळकळ आहे? एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून घरातली परिस्थिती बघत असताना लहानाचा मोठा आपण त्या कल्चरमध्ये तुम्ही झालात आणि त्या लोकांसाठी करायची ही एक आतमध्ये तुमची जिद्द आहे, तळमळ आहे. आणि एकीकडे ॲज अ अँड्रॉइड एक्सपर्ट म्हणून तुम्ही वर्कआउट करताय. तर कधी याचं फ्युजन होतंय, झालंय, बनवलं एखादं ॲप किंवा येत्या काळामध्ये कधी आम्हाला बघायला भेटेल? येस, प्रोजेक्ट ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे आणि महाराष्ट्र स्टार्टअप वीकमध्ये ऑलमोस्ट तो सिलेक्ट झाला होता आता नोव्हेंबरमध्ये. ओके, दॅट्स ग्रेट. येस, मी तिथे त्यांना पूर्ण एक्सप्लेन पण केलं आणि ॲग्रीमध्ये तो चांगल्या प्रमाणे सिलेक्ट पण झाला प्रोजेक्ट. आणि बऱ्यापैकी त्यातनं माझं विजन तर क्लिअर आहे. मी एक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केला आहे, त्याच्यामध्ये फार्मरला एकतर एज्युकेशन पण भेटतंय आणि फार्मरचा जो प्रोडक्ट आहे तो सेलिंगसाठी पण यूज होणार आहे आणि ऑलमोस्ट आता फेबमध्ये त्याचं लॉन्चिंग करणार आहे. ओके, कन्सेप्ट प्लेन आहे बट त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन्स टाकलेले आहे, कारण स्टार्टअपची डेफिनेशन जुनी होती ती डिफरंट होती आणि आताची टेक्नॉलॉजी AI आला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, IoT आहे, सो मेनी न्यू टेक्नॉलॉजीज आर देअर आणि त्या इम्प्लिमेंट करत नवीन स्टार्टअप तुम्ही उभं करायचा ध्यास घेतलेला आहे. दॅट्स मला सर्वांना सांगावशी एक वाटतं की स्टार्टअप म्हणजे नवीन बिझनेस असा नाही आहे. काहीतरी तुम्ही कोणाचं तरी तुमच्या समाजासाठी काहीतरी चांगलं म्हणजे प्रॉब्लेम सोल्युशन पाहिजे. ओके. सेकंड काय का तुमचं बिझनेस मॉडेल पाहिजे ते तुम्हाला पण सर्व्हायव्ह करेल, नाहीतर मग तुम्ही करायचं म्हणून केलं तसं नको व्हायला, तुम्हाला त्यात पुढे सस्टेनेबिलिटी पाहिजे. बरोबर. आणि थर्ड म्हणजे इनोव्हेशन पाहिजे. ओके. काहीतरी वेगळं इनोव्हेशन पाहिजे, कारण तुम्ही या 3 बेसवर तुम्ही जर तुमचा स्टार्टअप जर उभा केला तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. आणि तोच मी स्टार्टअप माझा ॲग्रीमध्ये उभा केला आहे आणि त्यावेळी मी पुढे प्रोसीड करतोय. गुड. मग त्या संदर्भात मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही पहिले कन्सल्टंट किंवा शेती क्षेत्रात काम करणारे शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या लोकांसोबत तुम्ही सुरुवातीला काम केलं, बट त्यांचं काम करण्याचा ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता तुमचा, तर त्यात तुम्हाला कुठेतरी वाटलं की आपण ह्याही स्पीडने एक चांगल्या स्पीडने पुढे जाऊ शकतोय, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. तर त्या ध्येयानं तुम्ही ॲप तयार करताय, या फेबमध्ये तुम्ही लॉन्च करताय, म्हणजे येत्या काळामध्ये लवकरच आम्हाला आनंदाची बातमी तुमच्याकडनं बघायला भेटेल, ऐकायला भेटेल. सो पुढे काय टार्गेट्स आहेत, म्हणजे लॉंग टर्म गोल्स तुम्ही कसे घेऊन चालला आहात? वाव इन्फोटेकचा एक तुमचा 24 लोकांचा परिवार आहे, एका साईडला शेतकऱ्यांसाठी काम करायचा ध्यास आहे, तर हे कशा पद्धतीने तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात? लॉंग टर्म गोल्स काय आहेत तुमचे? पुढच्या 5 वर्षांमध्ये जो ठेवलेला आहे का फार्मरचं जर फार्मर माझा स्वतःचा जो प्लॅन सांगितला, माझा स्वतःचा म्हणजे काय, माझ्या आईवडिलांचा म्हणजे माझ्या समाजाचा, जे समाजात मी राहतो तिथे शेतकरी किंवा या परिवारामध्ये या समाजामध्ये मला प्रॉस्पेरिटी आणायची. मग तो मीडियम कोणता पण असेल, मे बी मोबाईल ॲप असेल, मे बी वेबसाईट असेल, मे बी त्यांच्याकडे ऑफलाईन असेल किंवा मी लोकांना घेऊन जाईल. चॅनल हा डिफरंट असू शकतो, बट मला तिथे जाऊन माझा अल्टिमेट गोल आहे का त्यांच्यामध्ये मला प्रॉस्पेरिटी आणायची. आणि ही जी बाकीची माझी वाव इन्फोटेक टीम आहे, कारण माझं जेव्हा मी बिझनेसमध्ये चालू केलं तर माझं फर्स्ट प्रायोरिटी माझी टीम आहे. 24 लोकांची. 24 लोक म्हणजे 24 फॅमिली त्या डिपेंड आहे. माझी फर्स्ट प्रायोरिटी ती असते, सेकंड माझे आई वडील आणि थर्ड मग म्हटल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. तर माझी फर्स्ट प्रायोरिटी ती आणि त्याच्यानंतरही मग मी या सगळ्यांचा विचार करून जर बघितला तर मला जो फोकस आहे का फार्मरपर्यंत मला प्रॉस्पेरिटी आणायची, मग तो चॅनल कोणता पण असेल. दॅट्स ग्रेट. सो 11वी-12वीमध्ये तुम्हाला बरेच साऱ्या फॅमिली इश्यूजला तुम्हाला सामोरं जावं लागलं, आई वारली त्या काळामध्ये, आणि नंतर पुढे येऊन तुम्ही जॉबमध्ये स्ट्रगल केलं. दॅन इंग्लिशची डिमांड होती लोकांकडनं, दॅन स्किल नव्हतं, तर मग SVITतनं नाशिक असं तिथल्या लोकांकडनं तुम्ही गोष्टी शिकलात. तर ओव्हरऑल असे कुठले चॅलेंजेस होते ज्या चॅलेंजेसनी कृष्णा हांडगेला घडवलं असं आपण म्हणू शकतो? आयुष्यामध्ये चॅलेंजेस म्हटलं तर फर्स्ट होतं ते इंग्लिश कम्युनिकेशन, आणि अजून पण फेस करतोय. बघितलं तर म्हणजे इंग्लिश काय इतकं स्ट्रॉंग आहे आणि खूप काही असं नाही, बट तितकं त्याला वेळ दिला नव्हता. कारण जर इंग्लिशचं बघितलं तर पहिले इंग्लिश बोलता येत नव्हतं, बट आज कॉन्फिडन्स आहे तर तोडकं मोडकं का पण बोलतो. बट एक गोष्ट सांगतो मी नक्की, इंग्लिश येत असो नाही तर नसतो, तुमच्यात जर विल पॉवर असेल तर तुम्ही बिझनेस करू शकता. इंग्लिश तुम्हाला अडवणार नाही, इंग्लिशच नाही तर तुम्हाला कोणी अडवणार नाही. तुम्हाला बिझनेससाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या. पहिलं काय, एक स्किल आणि विल. स्किल तुमच्या क्षेत्रामध्ये भेटतं, कारण तुमचं आयुष्याच्या 20-22 वर्षापर्यंत तुम्ही शिकतच आलेलं असतं. सेकंड जे असते विल पॉवर, म्हणजे इंटरनल तुमचं जे असतं ना, म्हणायचं मला करायचं आहे, ते तुमची विल पॉवर जर असेल तुम्ही करू शकता. तुम्हाला इंग्लिश पण नाही अडवणार आणि कोणीच नाही. ते एक चॅलेंज माझ्यासाठी आला होता इनिशियल फेजमध्ये. त्याच्यानंतर डिग्रीला जेव्हा ॲडमिशन घेतला तेव्हा ज्या लँग्वेज माहीत होत्या, इंग्लिश, मराठी, हिंदी, आणि जेव्हा इकडे आल्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज होत्या जावा, C++, तो एक सेकंड चॅलेंज होता. थर्ड चॅलेंज होता जेव्हा जॉब करत होतो आणि जॉबपासनं बिझनेसमध्ये, म्हणजे जॉब सोडून द्यायचा आणि परत बिझनेसमध्ये इकडे यायचं, म्हणजे एक सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केल्यानंतर हॅपीली घरी गेल्यानंतर एक
झोपायचं व्यवस्थित, तो एक टाइम स्पेंड सोडून आज इकडे 24 तासातले 18 तास कंटिन्यू काम करतो. बट तुम्ही एन्जॉय करता. येस. ती एक गोष्ट चॅलेंज होता, कारण त्यातलं जर सांगितलं त्याला चॅलेंज, थर्ड इयरला चॅलेंज नाही म्हणू शकत. ते दॅट इज दोन गोष्टी असतात. आपण एखादं हार्डवर्क करतो तेव्हा आपण काय म्हणतो, थकलो किंवा याला म्हणतो. बट जेव्हा आपण आपलं डिवोशनने करतो त्यात आपण थकत नाही. म्हणूनच माझे इथे 15-16-18 तास जरी केलं तरी मला काही वाटत नाही. दॅट इज द थर्ड चॅलेंज मी ते फेस केलं जॉब नंतर बिझनेसमध्ये. बिझनेसमधनं पुन्हा नाशिक रोडच्या इकडच्या ऑफिसला येण्यासाठी चॅलेंज फेस केलं, कारण माझा ऑफिसचा जो पहिला चेक होता, म्हणजे जो त्यांना जो आपण डिपॉझिट देतो ना, तो डिपॉझिट सुद्धा बाउन्स झाला होता चेक. एवढी परिस्थिती असताना मी तो ऑफिस घेतला आणि तिथे माझा सेटअप उभा केला आणि ऑलमोस्ट तिथे आता 30 ते 35 लोकांना बसण्यासाठी स्पेस ओपन केला. सुपर. म्हणजे त्या प्रसंगात जर सांगितलं तर मी एव्हरी 3 दिवसामध्ये अक्षरशः रडायचो. कसं मॅनेज करू, काही माहित नव्हतं ना, कारण IT ते कम्प्युटरवर बसणारा मुलगा इथे आज सिव्हिल इंजिनियर होऊन सांगतोय का इथे आर्किटेक्चर असं करा, आणि तो एक्सपिरियन्सच नव्हता. एक कुठे कलर काय द्या, कुठे काय मॅनेज करा, सगळं नोटबुकवर ड्रॉ करून. कारण याला विचारलं मी आर्किटेक्चर म्हणला का तुला खर्च 10 लाखाच्या वर जाईल. म्हटलं नाही, मी माझ्या स्वतःने वेळी करतो. मी माझ्या स्वतःच्या प्लॅन आउटने एक्झिक्यूट केलं आणि मी स्वतः आर्किटेक्चर झालं, माझं ऑफिस केलं. सुपर. तो एक अनुभव होता, चॅलेंज मोठा माझ्या आयुष्यामधला. आणि त्याच्यानंतर पुढे आता मी परत माझा एक टर्निंग पॉईंट सांगितला तर मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होतो. 2018च्या एंड पर्यंत, डिसेंबर पर्यंत पूर्ण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होतो आणि काही प्रोडक्ट बिल्डअप केले होते छोटे छोटे. बट जे 2019 किंवा 2020चं जे पुढचं विजन आहेत माझे, किंवा मी जे वाटचाल करतोय मागच्या 1-2 महिन्यापासून बघितलं तर पूर्ण प्रोडक्टवर फोकस करतोय. म्हणजे माझा 60% टाइम स्पॅन हा माझा प्रोडक्टवर फोकस होतोय आणि बाकी 40 टाइम स्पॅन हा वाव इन्फोटेकवर फोकस होतोय सर्व्हिससाठी. आणि बाकीची टीम माझी त्यावेळी मॅनेज करते, कारण मी माझा बिझनेस त्यावेळी सेट केलाय का टीम प्रोजेक्ट येऊन तिथे मार्केटिंग होऊन तिथे एक्झिक्यूट होऊ शकतं आणि बाकीचा वेळ मी माझ्या स्टार्टअपवर किंवा इकडे एक्झिक्यूट करू शकतो. या वेळेने मी माझ्या लाईफचं चॅलेंजेस किंवा तुम्हाला मी सांगू शकतो. प्रत्येक चॅलेंजेस तुम्ही फेस करत आलात, कधीच गिव्हअप केलं नाही. बऱ्याच वेळा रडले असाल, पण ती रेस किंवा ती शर्यत कधी सोडली नाही. तर आज नक्कीच मला असं कौतुक वाटतं की तुमच्यासारखा मित्र मला आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी मला तुमच्याकडनं पण आजच्या इंटरव्ह्यूमध्ये कळालेल्या आहेत, ज्या अगोदर आपल्या कधी डिस्कस झाल्या नव्हत्या. तर आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय. बघा, बरेच साऱ्या लोकांना कुठेतरी कन्फ्युजन आहे की मी बिझनेस कुठला चालू करू. ठीक आहे, तुम्हाला पण अनुभव असेल. मार्केटिंगचं नॉलेज नाही आहे, फिनान्सचं नॉलेज नाही आहे, ठीक आहे, ऑपरेशन्स कसे असतात हे माहिती नाही आहे. तर आज एक स्टार्टअप, तुम्ही महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा जी होती त्यामध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन झालं होतं. मुंबईत सुद्धा तुम्ही जाऊन आलात. ॲज अ स्टार्टअप म्हणून तुम्ही रिप्रेझेंट करतायत स्वतःला आणि वेगवेगळ्या आयडियावरती वर्कआउट करतायत. तर आजच्या या यंग जनरेशनला, जे लोक तुम्हाला सगळे लोक हे बघतायत, तर या सगळ्या लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल? म्हणजे काय असा एक इम्पॉर्टंट गोष्ट जो एक व्हायटल रोल प्ले करेल त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या स्टार्टअप स्टोरीमध्ये? ओके, मी आजच्या युथला असा मेसेज देऊ शकतो की तुम्ही इनोव्हेशनमध्ये वर्किंग करा. त्याच्या अगोदर सांगायचं म्हटलं तर तुम्ही अगोदर तुमच्या फॅमिलीला सर्वांना समजून सांगा का तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही एक टाइम स्पेंड मागून घ्या. कारण कोणत्याही बिझनेसला 1000 दिवसांचा टाइम स्पेंड लागतो त्याला एक्झिक्यूट आणि त्यातून आउटपुट फाइंड करण्यासाठी. त्यांच्याकडे तो मागून घ्या, जो मी पण मागितला होता 3 वर्षाचा टाइम स्पेंड. तुम्ही पण तो तुमच्या आईवडिलांकडनं मागून घ्या. आणि तुम्ही जेव्हा तुमचा बिझनेस स्टार्ट करायचं म्हणताय तर नुसतं एक किराणा स्टोअर सारखं किंवा सांगितलेलं एक नॉर्मल गोष्ट करू नका. तुम्ही तुमचा फोकस असताना काहीतरी इनोव्हेशनकडे करा. मी मगाशी पण सांगितलं होतं, स्टार्टअप हे तुमचं 3 गोष्टींवर डिपेंड हवं. एक म्हणजे काहीतरी इनोव्हेशन हवं, एक म्हणजे काहीतरी तुमचं बिझनेस मॉडेल हवं त्याच्यामध्ये, आणि एक म्हणजे तुम्ही पूर्णपणे त्याला प्रॉब्लेम सॉल्युशन पाहिजे, समाजासाठी काहीतरी त्यातनं केलं पाहिजे. या 3 गोष्टी आधारित तुमचा स्टार्टअप जर असेल तर मला वाटत नाही का तुम्हाला कुठे कोणी थांबवू शकतं. तिथे तुम्हाला इंग्लिश पण थांबवणार नाही, तुम्हाला तुमचे आईवडील पण कोणी थांबवणार नाही. हां, भले इनिशियली तुम्हाला तुमच्या आईवडिलांना समजून सांगावं लागू शकतं का तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी, कारण त्यांना माहीत नसतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आज इंडस्ट्री 4.0 चालू आहे आणि जे युग बदलतंय. 20 वर्षांपूर्वी मोबाईल हातामध्ये नव्हता, आज सर्वांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असून मोबाईल शिवाय होत नाही. आपला बॉडीचा एक तो ऑर्गन बनलेला आहे. हा जो चेंज ड्रास्टिक झाला 20 वर्षांमध्ये आणि पुढच्या 20 वर्षांमध्ये जर बघितलं ते चेंज होणार आहे ही आजच्या युवा पिढीला माहिती आहे. आणि जर आजच्या युवा पिढीला जर सगळं माहीत असेल तर त्यांनी ते एक्झिक्युशनसाठी इनोव्हेशन किंवा काहीतरी एक कन्सेप्ट घेऊन जर उतरलं मार्केटमध्ये तर नक्कीच त्यांना यश येईल. आणि त्याच्या पुढेही जर जाऊन सांगितलं तर यश तुम्हाला येणार आहे. तुम्ही तुमचं स्किल पुढे प्रेझेंट करा, तुम्हाला हे बाकीचं समाज किंवा सोसायटी तुम्हाला हेल्प करणार आहे, जी मला पण आतापर्यंत सपोर्ट करते. मित्रांनो, एक अँड्रॉइड एक्सपर्ट माझ्यासमोर बसलेले आहेत. तर डेफिनेटली ज्या लोकांना अँड्रॉइड शिकायचं आहे, ॲप डेव्हलपमेंट शिकायचं आहे, iOS असेल, अँड्रॉइड असेल,
तर तुम्हा सर्व लोकांसाठी मी हा क्वेश्चन स्पेशली विचारतोय. कृष्णा सर, ज्या लोकांना अँड्रॉइडची जर्नी स्टार्ट करायची आहे, दे वॉन्ट टू बिल्ड देअर ओन ॲप, ठीक आहे, काही लोकांना क्युरियोसिटी आहे, स्टार्टअप आहे, बट ते टेक्नॉलॉजिकली एवढे साऊंड नाही आहेत, तर त्या लोकांना काय सजेशन द्याल जर त्यांना अँड्रॉइड शिकायचं असेल तर? येस, जर यूथ असेल ज्यांना इंग्लिश प्रॉपर येत असेल आणि C++, जावा ही प्रोग्रामिंगबद्दल बेसिक जर नॉलेज असेल ना, तर अँड्रॉइड त्याच्यावरच बिल्टअप झालेले आहे. खरं सांगितलं तर अँड्रॉइडवर जावाटी पॉईंट, ट्युटोरियल्स पॉईंट किंवा अशा भरपूर साईट आहे. गुगलवर तुम्ही जस्ट पुट जरी केलं, तुम्हाला सगळं व्हिडिओ ट्युटोरियल्स किंवा ऑडिओ ट्युटोरियल्स किंवा तुम्हाला तिथे लेक्चर्स भरपूर अवेलेबल्स आहेत का जे तुम्हाला फ्रीमध्ये सर्व गायडन्स प्रोव्हाइड केलं जाईल. आणि इव्हन असे टूल्स तुम्हाला हवे असतील फ्रीमध्ये तर तुम्ही कधीही वाव इन्फोटेकच्या ऑफिसला, कॉलेज रोडलाच आहे तुमच्या जवळच, तिथे तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि या सर्व टूलची एक फॉर्मॅलिटी आम्ही तुमच्यासाठी एक स्क्रिप्ट देऊ शकतो किंवा तुमचा मेल आयडी तुम्ही आमच्या याच्यावर देऊ शकता. तुम्हाला आम्ही तिथून कॉन्टॅक्ट करू, सगळा डिटेल. तुम्ही सोशल मीडियामध्ये पण आहात? येस, सोशल मीडियाचं युजर नेम काय, म्हणजे काय नावाने आहात तुम्ही? तुमचं जे कृष्णा, फेसबुकवर तुम्ही वाव इन्फोटेक सर्च केलं किंवा कृष्णा हाडगे जरी सर्च केला तरी ऑडियन्स तुमच्यासाठी ह्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, डू चेकआउट. तर मित्रांनो, आजचा इंटरव्ह्यूच्या समाप्तीपर्यंत आम्ही इथे आलो आहोत. कृष्णा सर, रिअली थँक्स टू कम डाऊन टू माय प्लॅटफॉर्म. आज सर्व लोकांना तुम्ही व्हॅल्यू दिलीत, तुमची स्टोरी सांगितलीत. आज नक्कीच तुमची एक निफाडसारख्या छोट्या गावातनं तुम्ही इथपर्यंत आलात आणि आज खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करतात नाशिकमध्ये. असेच आमच्याकडनं, एंटायर बी फ्लाय फॅमिलीकडनं, पंकज हडेकडनं तुम्हाला शुभेच्छा. असंच काम येत्या काळामध्ये करत राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि देव तुमचं जे विजन आहे लोकांना जास्तीत जास्त प्रॉस्परस करण्याचं, अबंडन्स त्यांच्या लाईफमध्ये आणण्याचं, स्पेशली फार्मरच्या, ते करण्यासाठी आमच्या साईडने काय हेल्प लागत असेल तर डेफिनेटली सांगा. आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा घ्यायला आवडेल. सो थँक यू फॉर कमिंग डाऊन टू पंकज घाडगे शो.